ओके, पुढे भारतातील पीक पद्धतीवरती परिणाम करणारे घटक. पुन्हा एकदा EYQ. सरळ प्रश्न येतो की भारताचं क्रॉपिंग पॅटर्न आहे, ठीक आहे ना, तर तो कसा ठरतो किंवा कशामुळे ठरतो. सोपं सोपं आहे, काही फार विशेष नाही. एकदा तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न कळालं तर ते तुम्हाला सगळं पाठ करावं लागत नाही. पहिलं काय आहे, भौतिक आणि तांत्रिक घटक. आता भौतिक आणि तांत्रिक घटकामध्ये काय, कुठलं हवामान आहे, काय कशी माती आहे, त्याच्यानुसार पीक घेणार ना आपण, ठीक आहे ना. गव्हाला समजा आपण एक प्रकारचा कोरडा हिवाळा लागतो तर त्यानुसार तुम्ही पीक घेणार आहे. तुम्ही भाताला समजा तुम्हाला पाणी लागतं तर तुम्ही त्यानुसार पीक घेणार आहे. जर तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे तर तुम्ही ऊस घेणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीची तुमच्याकडे माती आहे किंवा वातावरण आहे त्यानुसार तुमचा क्रॉपिंग पॅटर्न ठरेल. हे साधं सरळ सोपं आहे. किंवा काय, तुमच्याकडे सिंचनाची सोय आहे का, जर सिंचनाची सोय असेल तर पुन्हा एकदा, जर तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्ही भात शेती करू शकता तर तुम्ही ऊस पण घेऊ शकता. जर सिंचनाची सोयच नसेल तर मग तुम्हाला काय करायला लागेल, मग भरड धान्य घ्यायला लागतील. म्हणजे तुम्ही सातारा, मानखटाव, सांगली किंवा तो जर तुम्ही पार्ट बघितला, सोलापूर वगैरे जर पार्ट बघितला तर भरडधान्य त्या एरियामध्ये का घेतली जातील. म्हणजे सोलापूरची मालदांडी ज्वारी त्याला GI टॅग का मिळाला, कारण तिथं ती येऊ शकते. कारण का, तिथं काय असणार आहे, तो एरिया तसा असणार आहे की तिथं तुम्ही ज्वारी घेऊ शकता आणि त्यात मग त्या मालदांडी ज्वारीला काय होतं, मग GI टॅग मिळतो. लक्षात ठेवा. कारण का, पुन्हा एकदा, जर तुमच्याकडे सिंचन असेल, सोय असेल तर तुम्ही सिंचनावरती आधारित पिकं घेऊ शकता. ओके, त्यानुसार तुमचा क्रॉपिंग पॅटर्न चेंज होईल. तुमची हवामान आणि माती जशी असेल त्याच्यानुसार तुमचा क्रॉपिंग पॅटर्न चेंज होणार आहे. सगळं मधलं पाठ करत बसायचं का नाही, एक जनरल सेन्स लावायचा की हा ठीक आहे, याच्यानुसार क्रॉपिंग पॅटर्न बेसिक चेंज होत जातो. त्याच्यानंतर काय, आर्थिक घटक म्हणलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय, म्हणजे एक वाक्य दिलंय तुम्हाला डॉक्टर राजकृष्ण दत्तसुंदरम सरांच्या पुस्तकामधलं हे वाक्य आहे की, आता हे पाठ करायचं नाहीये, फक्त त्यांना काय म्हणायचं बघलं, ते असं म्हणताय त्याच्यामध्ये की जर समजा प्रति एकरी मला उत्पादन जास्त मिळत असेल किंवा उत्पन्न